एक मिनिट, कोण आहात कोण तुम्ही? अच्छा, मी कोण आहे? तूच मला इथे बोलवलंस मी? आणि आता पण तू फोन केला होतास ना, काय ते मोठ्या झाडाखाली येल्लो ड्रेस घालून बसले म्हणून. हा येलो ड्रेस तर हाच आहे, झाड पण हेच आहे, पण मी तुम्हाला फोन नाही केलाय. हे बघ तू खोट. का कोण आहेस तू? आधी तू सांग, तू कोण आहेस आणि माझ्या गर्लफ्रेंडला का त्रास देतोय? मला नाही माहित कोण. ए, मी त्रास देतो, ती मला त्रास देते. मी काय त्रास दिला? तिने फोन केलेत मला आणि इथे पण तिनेच बोलवलंय. ही फोन करते, लाव बरं परत फोन. ही जर डबल गेम करत असेल ना, तर हिचा पण गेम करतो बघ मी. लाव फोन. उचल. हे बघा, आलाय इथे फोन, आलाय. तिथे रिंग वाजती पण इथे नाही आलाय फोन. अरे मी खरंच नाही ओळखत याला. आता ना तुलाच उचलून फेकतो. फालतूची बडबड करतोस काय? हो, तुमच्यामुळे आमच्यात मिसअंडरस्टँडिंग होत आहेत. नाही तर काय? तर आता दादा 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 थांबा. हो थांबा थांबा. ऍक्च्युली ना यांना जरा गैरसमज झालाय. यांना एक मुलगी खरंच त्रास देते. तिने यांना ह्याच झाडाखाली भेटायला बोलवलं आणि नेमक्या ताई तुम्ही तिथे येऊन बसलात. सॉरी त्यामुळे यांचं कन्फ्युजन झालं. खरंच सॉरी. हा ठीक आहे ठीक आहे. याला सांग मी पण बॉडी बनवतोय. एक बुक्का टाकला ना जागचा उठायचा नाही. आणि तुला काय गरज आहे येलो घालायची? अरे पण हा तुझा फेवरेट कलर आहे ना, म्हणून मी घालून आले. हा ठीक आहे चल. असं बोलत असतात का मुलींची? उद्या तुला ती भेटली तेव्हा तू असं बोलणार आहेस? मला मुलींशी बोलायलाच आवडत नाही. हो सर, मला लक्षात येत आहे, पण तुम्ही हे शिकून घ्यायला हवं ना. तू कधी अरे तुले करतेस, कधी सर म्हणतेस. नेमकं काय ते ठरव. कसं आहे ना, जेव्हा तू बॉस असतोस आणि मला तुला काहीतरी समजवायचं असतं, तेव्हा मी तुला आदराने सर म्हणते. आणि जेव्हा तुझ्याशी भांडायचं असतं ना, तेव्हा अरे तुरे करते. ठीक, सांग. बस इथे मी तुला सांगते की मुलींशी कसं बोलायचं. इथे नाही, इथे मी नाही बसणार. हे बघ, उगाच नाटकं नको करूस. बस गपचूप. अगं पण इथे ठीक आहे, एक मिनिट. जरा बघ आजूबाजूचे कपल्स बघ कसे एकमेकांशी प्रेमाने बोलतात. मुलींना असं प्रेमाने बोललेलं आवडतं. म्हणजे भेटल्यानंतर अशी कॉम्प्लिमेंट दिलेली आवडते. जसं की नाईस ड्रेस, आज तू खूप छान दिसतेस. आधी असं म्हणायचं आणि मग बोलायला सुरुवात करायची. हे बघ, असं म्हणायचं, तुझा आवाज खूप गोड आहे. असं वाटतं की तुझ्याशीच बोलत राहावं. माझा दिवस तुझ्या विचारांनी सुरू होतो आणि माझी रात्र तुझ्या आठवणीत संपते. तुला बघितलं की असं वाटतं आयुष्यभर तुझ्याच सोबत राहावं. प्रेम काय असतं हे मला तुझ्याकडे बघितलं की जाणवतं. मला आयुष्यात आणखी काहीच नको, फक्त तुझी साथ हवी. वेदांत वानखेडे. चला, तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलंय.
FIR फाईल झाली आहे तुमच्या नावाने. आमच्या नावाने? नाही सर, आम्ही तर काहीच केलं नाही. तुमच्या नावाने नाही मॅडम, यांच्या नावाने. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाशी बोलताय? हो, वेदांत वानखेडे हेच नाव दिलंय कंप्लेंट मध्ये. एक मिनिट. बोल वेदांत. हा अनिल, इथे मी अंबाझरी गार्डन मध्ये आलोय आणि इन्स्पेक्टर वाघमार यांनी मला अटक केली. काय? एक काम कर, फोन दे त्यांना, मी बोलतो त्यांच्याशी. DCP अनिल शिंदे. जय हिंद सर. जय हिंद. काय झालं, का अटक करताय? सर, सेक्शुअल असॉल्टची केस आहे. काय? हो सर, 363 आणि 366 कलम लागले. मुलीचं वय आम्हाला अजून समजलं नाही, पण सर जर ती अंडर एज असेल तर पोक्सो लागू शकतो. बरं, DCP कोण आहे? जाधव साहेब. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, पण जरा सांभाळून. हाय प्रोफाईल केस आहे. फोन दे त्यांना. ठीक आहे सर. हा वेदांत, केस सिरियस आहे. सेक्शुअल असोल्टची कंप्लेंट आहे. व्हॉट? हो, तू त्यांना त्यांचं काम करू दे प्लीज. कॉपरेट. अनिल, बट यू नो मी असं कधीच नाही करणार. हे बघ. अरे, मी तर मुलींच्या बाजूला पण उभा राहत नाही. हो, मला माहिती. हे बघ, काहीतरी गडबड आहे. तू जा पोलीस स्टेशनला, मी बघतो. ओके. सर, मला कळेल का नेमकं काय झालंय? यांच्या नावाने एका मुलीची कंप्लेंट आली आहे. मुलीची? यांनी त्याच्यावर सेक्शुअल असॉल्ट केलाय. नाही सर, पण हे कसं शक्य आहे? हे तर मुलींसोबत जात सुद्धा नाही. अच्छा, तर मग तुमच्याबरोबर हे इथे काय करतायत? तेही गार्डन मध्ये? हां, हे बघा, आम्हाला शिकू नका. आम्हाला कळतं काय करायचं आणि काय नाही करायचं. कसं शक्य आहे? मला काहीच कळत नाहीये. मी असं कधीच नाही करणार. अमूल्य, तुझा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? आय ट्रस्ट यू वेदांत. मला माहिती तू असं कधीच नाही करणार. ओळखते मी तुला. चला साहेब. सर, मी पण येते यांच्यासोबत. ठीक आहे. चला. सर, हे बघा, हे माझे बॉस आहेत. मी यांच्या ऑफिसमध्ये काम करते. मी खरं सांगते सर, हे मुलींशी बोलत सुद्धा नाहीत. इनफॅक्ट सर, यांच्या ऑफिसमध्ये मुलीच नाही आहेत कामाला. त्यामुळे सर, तुम्ही जे काही बोलताय ना, ते खरंच अशक्य आहे. तुमच्यासोबत हे होते ना गार्डन मध्ये? तुम्ही दोघे बोलत होता ना तिकडे, आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही यांच्या ऑफिसमध्ये काम करता, म्हणजे यांच्या ऑफिसमध्ये मुली नसतात, हे पण खोटं आहे. जा बसा जरा तिकडे, आणि हे बघा, आम्हाला आमचं काम करू द्या. तुमची एकच केस नाही आहे आमच्याकडे. हां, जा बसा. ऐक ना, आपण वकिलांना बोलवूयात का? नको. अरे पण का? मग आईला कळेल आणि ती अख्खं पोलीस स्टेशन डोक्यावर घेईल. आणि काय सांगणार आहे मी तिला? सी, यू डोंट वरी, करतो मॅनेज. DCP शिंदेंशी बोललोय, ते मदत करतील. आणि ऐक, तुझा घरी इथे थांबू नकोस. मी कुठेही जाणार नाहीये. चव्हाण सर. यांना घेऊन जा तिकडे आणि यांची माहिती लिहून घ्या. येस सर, तुम्ही माझ्यासोबत चला.
बसा. तुमचं पूर्ण नाव सांगा. सर सर ऐका ना, हे बघा काहीतरी चूक झाली असेल सर, चुकून यांचं नाव आलं असेल. हो मॅडम, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. तुम्ही तिकडे जाऊन बसा. हॅलो ताई. हॅलो, कुठे आहे सगळं अमूल्य? किती वेळ झाला? कधी येणार आहेस घरी? ताई ते मी पोलीस स्टेशनला आहे. पोलीस स्टेशन? का? काय झालंय? ताई 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 प्लीज, हे बघ आई आणि अण्णांनी ऐकलं तर गोंधळ होईल. हळू बोल प्लीज. मी रूम मध्येच आहे, तू बोल. पोलिसांनी वेदांतला पकडलंय. वेदांतला? का म्हणजे असं काय केलंय वेदांतने? नाही अगं, त्याने काहीच केलं नाहीये. झालं असं की अंबाझरी तलावाजवळ एक गार्डन आहे, तिथे भेटूया. मी येलो कलरचा ड्रेस घालून येईन आणि त्यावर अशी मॅचिंग ओढणी. एक मिनिट, कोण आहात कोण तुम्ही? यांच्या नावाने एका मुलीची कंप्लेंट आली आहे. यांनी तिच्यावर सेक्शुअल असॉल्ट केलाय. तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलंय. नाही, वेदांत असं काही करूच शकत नाही. अगं तेच मी सांगितलं पोलिसांना, पण ते ऐकायलाच तयार नाहीयेत. कोण ही मुलगी, का अशी कंप्लेंट केली, काहीच माहिती नाही. देवा, ह्या सगळ्यातून लवकरात लवकर सुटका झाली पाहिजे वेदांची. ताई ऐक ना, हे बघ मी लवकरच घरी येईन. तोपर्यंत तू प्लीज आई आणि अण्णांना काहीच कळू देऊ नकोस. ठीक आहे, नाही सांगणार. मला सांग, विक्रांतला माहिती आहे का हे सगळं? नाही अगं, ऍक्च्युली आम्ही कोणालाच सांगितलं नाही. फक्त वेदांचे ते मित्र आहेत ना, DCP शिंदे, त्यांना फक्त याने फोन केला होता. बरं, ठीक आहे, काळजी घे. आणि वकिलांना का नाही बोलवलंय तुम्ही? अगं ते आता सगळं वेदांतच ठरवेल, तोच सांभाळतोय सगळं. पण ताई तोपर्यंत तू प्लीज घरचं सगळं हँडल करशील. आई आणि अण्णांना प्लीज हे कळू देऊ नकोस. मी इकडनं निघाले की तुला कॉल करेन. पण तरी त्यांनी काही विचारलंस तर सांग की मला ऑफिसमधून निघायला उशीर होता. ये तू लवकर. बाय. वाघमारे, शिंदे साहेबांचा फोन होता. कोणाची अशी केस आहे की साहेब स्वतःहून लक्ष घालून राहिले? सर, वेदांत वानखेडे. ठीक आहे, बोलवा त्यांना. ठीक आहे सर. वेदांत वानखेडे या. बसा साहेब. सर, मी काहीच केलं नाही. हो, मी कुठे काय बोलून राहिलोय तुम्हाला? वाघमारे, रजिस्टर घेऊन या. बोला. सर, तुम्ही DCP शिंदेशी बोललात का? हो, DCP साहेबांचा फोन आला होता, बोललो मी त्यांच्याशी. पण कसं आहे ना साहेब, ही केस अशी आहे की DCP साहेब पण तुमची काही मदत करू नाही शकणार. तेव्हा जे काय होईल ते सगळं प्रोसिजर प्रमाणे होईल. सर, तुम्ही मला अरेस्ट करणार आहात का? नाही, म्हणजे तसं असेल तर मला माझ्या वकिलांना बोलवावं लागेल. अजून तरी त्याची गरज नाही, पण गरज लागली तर कळव तुम्हाला. सर सर हे माझे बॉस आहेत, खूप चांगले आणि सज्जन आहेत ते. सर मी खरंच सांगते, हे असं करूच शकत नाही. तुम्ही कोण आणि यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट का देऊन राहिलंय? आणि इथं काय करून राहिलाय? सर मी अमूल्य, डॉक्टर अण्णा तुंपलवार त्यांची मुलगी आहे. मी यांच्या ऑफिसमध्ये काम करते आणि यांच्या सोबतच होते. हो साहेब, हे दोघे गार्डन मध्ये होते. ही गर्लफ्रेंड आहे काय साहेबांची? नाही नाही. मग गार्डन मध्ये काय करून राहिले होते तुम्ही दोघं? सर, हे बघा, तो आमचा पर्सनल मॅटर आहे. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. साहेब, इथे नथिंग इज पर्सनल.
एव्हरीथिंग इज माय बिझनेस. आणि आता मी तुम्हाला जे काय प्रश्न विचारणार त्याची उत्तरं देणं इज युअर बिझनेस. पाहिजे तर डीसीपी साहेबांना विचारून बघा, ते तुम्हाला हेच सांगतील. सर पण हे खरंच असं काही करू शकत नाही. विचारलंय तुम्हाला? ही केस काय आहे ते माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला घरी पाठवू का? गपचूप तिकडे बाकड्यावर जाऊन बसा. मध्ये मध्ये करायचं काम नाही. सॉरी सर. ओके. गेले 4 दिवस तुम्ही कुठे कुठे गेला होतात, कोणाकोणाला भेटलात, काय काय केलं ते सगळं डिटेलमध्ये सांगा. सर मी रोज सकाळी 9 वाजता ऑफिसला जातो. मग माझ्या मीटिंग्स असतात आणि एक इव्हेंट होता मध्ये. तारीख आणि वेळ? 23 मे रात्री 8 ते 12. इव्हेंट संपायला उशीर झाला. मग मी तिथून ऑफिसला गेलो. मला एक इम्पॉर्टंट मेल करायचा होता. पण ऑफिसमध्ये गेल्यावर तिथे अडकलो कारण लिफ्ट बंद झाली, कारण लाईट गेली होती. आणि मग सकाळी निघून मी घरी आलो आणि मग परत ऑफिसला गेलो. आणि त्यानंतर संध्याकाळी मी अंबाझरी गार्डनला गेलो होतो, जिथे मला हे भेटले. इव्हेंटची तारीख परत सांगा. 23 मे. ठीक आहे, बाहेर बसा तुम्ही. बसूया. वेदांतने सांगितलेली तारीख आणि FIR मधली तारीख दोन्ही एकच आहे. मी एकदा शिंदे साहेबांच्या कानावर घालतो. मॅटर सिरियस आहे. ठीक आहे सर, तोपर्यंत मी पुढची इन्फॉर्मेशन काढतो. जैन सर, इन्स्पेक्टर नाईक, अंबाझरी पोलीस स्टेशन. येस सर, वानखेडेंचं स्टेटमेंट आम्ही आता रेकॉर्ड केलंय सर. येस सर. अमूल्य, तू जा आता घरी. तुझ्या घरचे काळजी करत असतील. अरे नाही, मी थांबते. हे बघ, मी आहे म्हणून तर तुला नीट वागवतात, नाहीतर ठाण्यात लोकांना कुठून काढतात. मी पिक्चर मध्ये बघितलं. अगं, पिक्चर मध्ये ते अति करतात, तसं काही होत नाही ते. आणि मी बोललोय ना डीसीपींशी, 1-2 तासात बाहेर पडेन मी इथून आणि निघालो की फोन करतो तुला. डोंट वरी. तू जा घरी, कारण आता उशीर होईल. मग कशी जाणार आहेस तरी? ओ साहेब ऐका ना, जाऊ दे ना. ओ साहेब ऐका ना, जाऊ दे ना. ओ साहेब ऐका ना, जाऊ दे ना. चव्हाण, काय रे, सापडला ना शेवटी? हा, अंबाझरी गार्डन मध्ये तू पोरींना छेडतोस अशा खूप कंप्लेंट्स आल्यात तुझ्या. चव्हाण, याला 1 रात्र आत टाका आणि आपला पाहुणचार द्या. 1 रात्र आत राहिला ना तर पोरींना छेडायचं काय, पोरींकडे मान वर करून बघणार नाही. घेऊन जा. साहेब जाऊ दे ना, माफ करा ना. ओ साहेब ऐका ना. ओ साहेब जाऊ दे ना. ओ साहेब ऐका ना. ओ साहेब